तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. तर अशा पद्धतीच्या प्रश्नाला जर आपण प्रत्येकाचं सोल्युशन करत बसलो, तर काय होईल? आपल्याला वेळ पुरणार नाही परीक्षेमध्ये. त्यामुळे बघा, अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न आलेले असतात, ते कसे सोडवायचे? बघा, या ठिकाणी एकाचं चिन्ह प्लस आहे, एकाचं चिन्ह मायनस आहे. तर आपण काय करूया? प्रत्येकाच्या दोघांच्या जोड्या करूया. बघा, वजा म्हणजे म्हणजे या ठिकाणी 2 मधून जर वजा 1 गेला, तर आपल्याला उत्तर या ठिकाणी 1 मिळत आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्यामुळे काय आहे? पॉझिटिव्ह 1 मिळत आहे. 4 मधून जर 3 गेले, 1 अधिक 1 वजा संख्या असेल, तर आपण त्यांची वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे 4 मधून 3 गेले, तर खाली 1 राहतो. त्याचबरोबर 6 मधून जर 5 गेले, सेम असंच इथं पण 1 राहतो. म्हणजे अशा जर आपण जोड्या करत गेलो, तर 1000 पर्यंत आपल्या जोड्या किती होणार आहेत? तर 1000 भागिले जर 2 केले, तर आपल्या एकंदरीत जोड्या मिळणार आहेत आपल्याला 500. म्हणजे असे किती एक येणार आहेत? तर 501 येणार आहेत. म्हणून यांची जर नंतर आपण बेरीज केली, कारण की सगळेच काय आहेत? प्लस आहेत. म्हणून यांची जर आपण बेरीज केली, तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल ते म्हणजे 500.